नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की नवीन वर्ष 2025 मध्ये नेमकं किती सुट्ट्या आहेत आणि लाँग वीकेंड किती आहेत. तर जानेवारीपासून ते डिसेंबरपर्यंत नेमक्या किती सुट्ट्या येणार आहेत त्याबद्दल आपण सविस्तर माहिती बघूयात. यावर्षी एकूण बा 52 रविवार आहेत. दुसरं आणि चौथे शनिवार म्हणून 26 शनिवार आहेत. या काळात बँका बंद राहणार. 2025 साठी राजपात्रिता आणि प्रतिबंध सुट्ट्यांची यादी काय आहे? चला बघूयात आपण. मित्रांनो, 2025च्या आगमनाने लोकांना अनेक योजना बनवायला सुरुवात केली आहे. 2025 मध्ये करिअरच्या प्रगतीसाठी आणि आरोग्य आणि कुटुंबासाठी सकारात्मक बदलाच्या उपक्रमांचे नियोजन सुरू झाले आहे. नवीन वर्षासाठी लोकांनी आणि त्यांच्या मित्र आणि कुटुंबासह हँगआउटचं करण्यासाठी योजना देखील केलेल्या आहेत. तुमच्या 2024 मधील प्रवास योजना सुट्ट्यांमुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे पुढे ढकलला असल्यास आता तर त्या नवीन वर्षात म्हणजेच की 2025 मध्ये पूर्ण करा. यासाठी तुम्हाला 2025 मध्ये केव्हा आणि किती सुट्ट्या उपलब्ध आहेत ते माहिती आपले जाणणे, जेणेकरून तुम्हाला या सुट्ट्यांमध्ये प्रवास करण्याची संधी मिळेल. तर मित्रांनो, बघूयात की 2025 मध्ये एकूण किती सुट्ट्या आहेत. तर 34 प्रतिबंध सुट्ट्या येणार आहेत. एकूण 52 रविवार आहेत. तसेच दुसऱ्या आणि चौथ्या शनिवार स्वरूपात 26 शनिवार सुट्ट्या असतील. एक सामान्य सरकारी कर्मचाऱ्याला 2025 मध्ये सुमारे 95 ते 100 सुट्ट्या रविवार आणि शनिवारसह मिळतील. बँक कर्मचाऱ्यांसाठी ही संख्या 105 ते 110 पर्यंत वाढू शकते. तर आता नेमकं सुट्ट्या कधी कधी आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. मित्रांनो, बघा, तुम्हाला सुट्टी मिळणार आहे 1 जानेवारी म्हणजे की बुधवार, नवीन वर्षाचा दिवस आहे. 6 जानेवारीला सोमवार आहे, गुरु गोविंद सिंग जयंती आहे. 14 जानेवारीला मंगळवार आहे, मकर संक्रांती आहे, पोंगल. 26 जानेवारीला तुम्हाला रविवार आहे, प्रजासत्ताक दिन आहे. 2 फेब्रुवारीला वसंत पंचमी आहे. 12 फेब्रुवारीला गुरु रविदास जयंती आहे. 26 फेब्रुवारीला महाशिवरात्री आहे. 13 आणि 14 मार्चला होळी आहे. 31 मार्चला ईद आहे. 1 एप्रिलला वार्षिक बँक खाती बंदकरण. 5 एप्रिलला बाबू जगजीवन राम जयंती आहे. 10 एप्रिलला महावीर जयंती. 14 एप्रिलला तामिळ नवीन वर्ष आहे. 18 एप्रिलला गुड फ्रायडे आहे. 12 मेला बुद्ध पौर्णिमा. 7 जूनला ईद आहे. 6 जुलैला मोहरम आहे. 9 ऑगस्टला रक्षाबंधन. 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन. 16 ऑगस्टला जन्माष्टमी. 5 डिसेंबरला मिलान, ईद मिलान. 2 ऑक्टोबरला गांधी जयंती. 20 ऑक्टोबरला नकर चतुर्थी. 31 ऑक्टोबरला लक्ष्मीपूजन. 22 ऑक्टोबरला दीपावली पाडवा. 23 ऑक्टोबरला भाऊबीज. नोव्हेंबरमध्ये 5 नोव्हेंबरला आहे गुरु नानक जयंती. 25 नोव्हेंबरला आहे ख्रिसमस. तुम्हाला जानेवारीमध्ये प्रवासासाठी 4 दिवस मिळत आहेत. 11 आणि 12 जानेवारीला शनिवार आणि रविवारची सुट्टी आहे. 13 जानेवारीला सुट्टी घेतली तर 14 तारखेला मकर संक्रांतीची सुट्टी मिळेल. अशा परिस्थितीत तुम्हाला 11 ते 14 जानेवारीपर्यंत प्रवास करू शकतात. 14 मार्चला होळी असून 15 आणि 16 फेब्रुवारीला शनिवार आणि रविवारची सुट्टी आहे. तुम्हाला 3 दिवसासाठी वीकेंड ट्रिपला जाण्याची संधी मिळू शकते. याबाबतच 29 आणि 30 मार्चला वीकेंड आणि 31 मार्चला ईद ए मिलाद सुट्टीचं 3 दिवस सुट्टी असेल. अशाच पद्धतीने मित्रांनो, बऱ्याचशा सुट्ट्या आहेत ज्या तुम्ही याचा अनुभव घेऊ शकतात व या सुट्ट्यांच्या अकॉर्डिंगली तुम्ही तुमचे निर्णय घेण्यास व तुम्हाला सुट्टी कधी कधी आहे या अकॉर्डिंगली तुम्ही कुठे जायचं असेल तर ते ठरवू शकतात. तर मित्रांनो, ही होती एक छोटीशी माहिती ज्यामध्ये मी तुम्हाला सर्व सांगण्याचा प्रयत्न केला आहे की नेमकं किती सुट्ट्या मिळणार आहे, कशा पद्धतीने सुट्ट्या मिळणार आहे व तुम्ही कुठे कुठे कधी कधी जाऊ शकतात.